एक ग्रस्त आजारी पडला ना, आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सांगितलं तुम्ही काय आता जास्त दिवसाची राहिलेला नाही, तुमची काही गॅरंटी आता देता येत नाही. तेव्हा त्या गृहस्थाने विचार केला की आपण आपली सगळी प्रॉपर्टी आपल्या पुतण्याच्या नावावर करायची, कारण त्याला दुर्दैवाने पत्नी नव्हती आणि मुलंही नव्हती. मग त्याने पुतण्याला दवाखान्यामध्ये बोलवलं, सांगितले बघ मी माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करतोय, जर नाही केली तर उगाच सरकार जमा होतील. मग पुतण्याला आनंद झाला, पुतण्या खुश झाला, वकिलांकडे वगैरे गेला, वारसपत्र तयार केलं, दवाखान्यामध्ये आला ते पत्र घेऊन. आल्यानंतर बघतो तर काकांची हालचाल पूर्णपणे थांबली होती. पळत पळत लगेच डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी नाडी चेक केली आणि सांगितलं की काका संपले. त्यावेळेस तो इतका नाराज झाला, इतका दुःखी झाला. तो म्हटला डॉक्टर साहेब वाटल्यास मी तुम्हाला 50 लाखातले 2.5 लाख रुपये देतो, पण यांना असं इंजेक्शन द्या की हे निदान सही करण्यापुरते तरी उठले पाहिजेत. डॉक्टर म्हटले आता यांना मीच काय, पण वरचा डॉक्टर पण उठवू शकत नाही, कारण याचं आयुष्यच तेवढं होतं.